परिषदेच्या निवडणुका येणाऱ्या 7 तारखेला होणार आहेत. अगोदर 5 तारखेला होत्या, त्या आता 2 दिवस वाढवण्यात आलेत आणि निकाल हा 9 तारखेला होणार आहे. आणि प्रचारासाठी आज नेरूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची ही सभा कॉर्नर सभा होते. माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी त्यांचं मनोगत आपल्या समोर ठेवलं. ही निवडणूक तशी फार महत्वाची आहे. 8 वर्षानंतर ही निवडणूक होते. सन्मान्य संजयजी पडते साहेब आहेत, खाली पंचायत समितीला सौ नाईक आहेत, तिकडे एकीकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. एकंदरीत परिस्थिती जर तुम्ही मतदारसंघाची किंवा जिल्ह्याची बघितली तर सामंत साहेब सगळीकडे महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशी एक परिस्थिती अख्ख्या जिल्ह्यामध्ये आहे. रेकॉर्ड होऊ शकतं अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात आहे. संजयजी पडते साहेब, आपण या निवडणुकीत उतरलात. आपण अगोदर वेगळीकडे होतात, नंतर मग आमच्याकडे आलात आणि तेव्हाच मी तुम्हाला शब्द दिलं होतं की साहेब, रिझर्वेशन काय पडतं मला माहित नाही, पण रिझर्वेशन जर तुमच्या मताचं पडलं तर 100% आमचे उमेदवार म्हणून तुम्हीच रिंगणात उतरणार आहात. आमच्या देवेन नाईकचं जरा युतीमुळे गडबड झाली, पण त्याला मी शब्द दिलाय, तू काय काळजी करू नको, योग्य तो मान सन्मान सगळा तुला दिला जाईल. आणि अशी ही निवडणूक इकडे आज होते. विकासाच्या विषयावर आम्ही ही निवडणूक लढतोय. कोणावरही मी निवडणूक अगोदर तेव्हाही कोणावर टीका केली नव्हती. टीका करायची तशी काही गरजच नाही. राजा प्रभू असतील, सन्मान्य दत्ता सामंत साहेब असतील, विकासामध्ये आपण नेरूरमध्ये काय करू शकलो तेवढी फक्त यादी आपल्या समोर मी वाचणार आहे. ज्याची प्रशासकीय मान्यता ज्या कामांची निघालेली आहे अशीच कामं तुमच्या समोर मी वाचणार आहे. नेरूर जिल्हा परिषद या एका जिल्हा परिषदेमध्ये निघालेली प्रशासकीय मान्यता आणि त्या निघालेल्या प्रशासकीय मान्यताची रक्कम 9,90,00,000 आहे. ते कामाचा उल्लेख ही यादी नंतर मी पत्रकारांनाही देईन, नाहीतर पंचनामा करायची त्यांना सवय आहेच. कवटी देऊळवाडी ते अन्नशांतवाडी डांबरीकरण व खडीकरण 5 लाख. 25 कामं आहेत, 2 मिनिटात होतील. चेंदवन गाडीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 5 लाख. नेरूर साहेबा टेम सुधाकर घराजवळ रस्ता वगैरे 5 लाख. नेरूर कविळगाव 5 लाख. नेरूर वाघोसेवाडी ते कॉन्क्रिटीकरण 3 लाख. नेरूर समतानगर 5 लाख. नेरूर दत्तनगर 5 लाख. श्रीदेव कलेश्वर मंदिर नेरूर येथे जलशुद्धीकरण मशीन बसवणे 10 लाख. वालावल वरची देऊळवाडी रस्ता खडीकरण करणे 8 लाख. वालावल हनुमान मंदिर मुख्य रस्ता वगैरे वगैरे खडीकरण डांबरीकरण 5 लाख. वालावल येथे ट्रान्सफॉर्मर बसवणे. आकरचा पूल तिथे 7 लाख. चेंदवन ट्रान्सफॉर्मर बसवणे वेलवाडी इकडे 7 लाख. चेंदवन माऊली मंदिर वगैरे वगैरे बांधकाम करणं 9,99 लाख. वालावल रेवटीवाडी डांबरीकरण 2,99 लाख. वालावल श्रीदेव महालक्ष्मी मंदिर ते महापुरुष मंदिर 4,99 लाख. वालावल हनुमान मंदिर मुख्य रस्ता ते चव्हाणवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण 7,99 लाख. चेंदवण मळेवाडी येथे बंधारा बांधणे 2.5 कोटी. वालावल लक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे 25 लाख. सरंबळ बागवाडी येथे संरक्षण भिंत बांधणे 1.5 कोटी. चेंदवन खारीचा बांध येथील बंधारा बांधणे 2.5 कोटी रुपये. नेरूर येथे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणे 1 कोटी रुपये.
चेंदवण इथे आपत्ती व्यवस्थापन उभारणे 1 कोटी रुपये, वालावल तलाठी कार्यालय इमारत बांधकाम करणे 10 लाख रुपये, असे हे सगळे मिळून 9,90,00,000 रुपये नेरूर ह्या जिल्हा परिषदच्या हद्दीमध्ये आपण प्रशासकीय मान्यता ज्या कामांना आलेली आहे त्याच कामांचा उल्लेख मी इथे केला. इतर कुठलाही कामाचा उल्लेख मी केलेला नाही. आता आपण जी मला यादी नवीन द्याल ती यादी आपण पुढच्या टप्प्यामध्ये 100% घेणार. त्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही एवढं या व्यासपीठावरून सांगतो. कारण का आमचा राजा प्रभू असतो तो 1-0 वाढूनच सांगतो. जसं आता 25चे 50 केले, माझ्याकडे 5 कोटीचे 10 कोटी पण करू शकतो तो. म्हणून मला त्याच्या कामाचा अनुभव आहे आणि पोटतिडकीने काम करणारी ही सगळी लोक आहेत. वर्षोनवर्ष राणे साहेबांबरोबर काम करणारी लोक आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे माझं भाग्य मी समजतो आणि म्हणून कुठेही सामंत साहेबांचा शब्द पडता कामा नाही या उद्देशाने मी कामाला लागलेलो आहे. कुठेही राजकारण करणं हा भाग नाही. जसा उल्लेख आता कोणीतरी व्यासपीठावरून केला, कुठल्या तरी गावामध्ये आपली ग्रामपंचायत नाही म्हणून मी निधी देणार नाही, हे पूर्वीचे दिवस आता संपले. इथे आमदार आता निलेश राणे आहे. सगळ्यांना न्याय मिळणार, कुठेही कोण वंचित राहणार नाही. कुठलीही वाडी माझ्याकडे नाही म्हणून मी वंचित ठेवणार नाही. जसं राजा प्रभू 10 वर्ष वंचित राहिले तसं आता ह्या मतदारसंघात कुठलीच वाडी कुठलंच गाव वंचित राहणार नाही एवढं या व्यासपीठावरून सांगतो. आमच्या उमेदवाराला, आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं ही विनंती करतो. कारण का समोर मला वाटतं कुठलाच पक्ष नाही, उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे माहीत नाही, तो स्वतः कुठे उभा आहे माहीत नाही, तो उद्या कुठे जाईल तेही माहीत नाही, तो निवडून आल्यानंतर करेल काय हेही माहीत नाही, निवडणुकीला पैसे देणार कोण हेही माहीत नाही, तो सगळ्यांकडून पैसे घेणार एवढं त्याला माहिती आहे. कारण का पडते साहेब, कॉन्टॅक्ट होतो ना, मी फॉर्म भरलाय तुझपासून, अरे तू भरला कशाला, मग नाही भरायचा नाही, पण कुठेतरी भरलं पाहिजे, नाहीतर मग कुठेतरी मीटर चालणार नाही. विचार करा, एकीकडे पडते साहेबांसारखा अनुभवी एक उमेदवार आहे, त्यांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत. भारतीय जनता पक्ष उभी आहे, आमची शिवसेना उभी आहे, राष्ट्रवादी आहे, सगळ्या पार्टींचा पाठिंबा त्यांना आहे. आणि समोर जो उमेदवार आहे त्यांना नेमका पाठिंबा कोणाचा आहे हे ते उघड सांगूच शकत नाही. त्यांनी जर सांगितलं तर ते संध्याकाळी आम्हाला फोनच करू शकत नाही. आता विनायक राऊत कदाचित तिकडे आलेत, मला असं कळलंय, बरोबर आहे ना, त्यांच्या प्रचारासाठी आलेत. मला माहिती आहे ते संध्याकाळी मला फोन करून काय सांगणार पडते साहेब, साहेब मी बोलवलं नव्हतं, स्वतःहून आले ते. तुमचा शिष्य होता का तो? होता ना, म्हणजे पूर्वी होता ना, म्हणजे शिष्य आता तपासून घ्या तुम्ही साहेब. असा शिष्य चालेल कधी पण, तसा शिष्य नाही चालणार. म्हणजे मॅनेजमेंट करणारा कधी मतदारसंघ सांभाळू शकत नाही. मतदारसंघ सांभाळण्यासाठी मागे कोणाची तरी ताकद लागते. आम्ही हे सगळे पैसे जे तुमच्यासमोर जाहीर केले ते एकट्या निलेश राणेची मेहनत नाही, त्याच्यामध्ये आमच्या शिंदे साहेबांची मेहनत आहे, आमच्या फडणवीस साहेबांची मेहनत आहे, आमच्या पालकमंत्र्यांची मेहनत आहे, आमच्या खासदार राणे साहेबांची मेहनत आहे. या सगळ्यांची मेहनत एकत्र करून हा आम्ही निधी आणू शकलो. कुठून निधी आणणार ही लोक? अगोदरच 8 वर्षानंतर निवडणुका होत आहे. 8 वर्षानंतर पडते साहेबांना चांगलं माहिती आहे, त्यांना अनुभव आहे. प्रशासनाकडे 8 वर्ष जिल्हा परिषद होती, म्हणजे त्या तिजोरीत आता काय राहिलंय तिथपासून आता सुरुवात करावं लागेल. जिल्हा परिषद संस्था ही काय लहान संस्था समजू नका. आमचा जो आमदार निधी असतो ना, आम्हाला जो खर्च पाडायचा असतो, आम्हाला जो खर्च द्यायचा असतो तो डीपीओ कडे द्यायचा असतो. डीपीओ वर्ग करतो कुठे? जिल्हा परिषदेला. आम्हाला 2 वर्षाची मुदत नाही खर्च करायची, जिल्हा परिषदेला 2 वर्षाची मुदत आहे. एवढी महत्वाची संस्था कोणालाही तिथे जाऊन समजणार नाही. तिथे बसलं फक्त मी कुठेतरी निवडून आलो म्हणून मला तिकडे
प्रशासन कळेल एवढं सोपं नसतं जिल्हा परिषदमध्ये. आता आमचे खेबुडकर साहेब म्हणून बसलेत, बरोबर आहे सीओ साहेब, कुडाळकर साहेब आपण पण होतं. आता खेबुडकर साहेब ज्या बॅच मधून निवडून म्हणजे ज्या बॅच मध्ये ते IAS ऑफिसर झाले ते उद्या मुंबईचे कमिशनर सुद्धा होऊ शकतात, ते मंत्रालयामध्ये चीफ सेक्रेटरी सुद्धा होऊ शकतात, ते प्रिन्सिपल सेक्रेटरी सुद्धा होऊ शकतात. एवढं त्यांच्या त्या बॅचला किंमत आहे सिनियरिटी प्रमाणे. आता तिथे पडते साहेबच बोलू शकतात, समोरचा काय बोलणार. साहेब अमुक अमुक झालंय, खेबुडकर साहेब अतिशय चांगले अधिकारी, उत्तम अधिकारी, पण तिथे बोलण्याचं काम कोण करू शकतं. कुठे काय अडलं नडलं, आमदार साहेब जरा बघून घ्या, आम्ही बघून घेणार. हा निधी आणणार कुठून समोरचा, हा माझ्या समोर प्रश्न पडलाय. आपण निवडणुकीला का उभं राहतो. माझं घर चालावं म्हणून नाही, मला लोकांची घरं चालवायची आहेत, लोकांना कुठेतरी चांगलं त्याच्यातून फायदा झाला पाहिजे. अहो निलेश राणे एकदा खासदार झाला होता, परत कशाला. नाही, मला या लोकांचे ऋण फेडायचे. ज्यांनी माझ्या वडिलांना मुख्यमंत्री केलं, ज्यांनी माझ्या भावाला मंत्री केलं, ज्यांनी मला आमदार खासदार केलं, त्या लोकांचे ऋण नाही फेडायचे तर मग कोणाचे फेडायचे. म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो. मला माझं घर चालवायला, मला निवडणुकीत उतरवायचं आहे, ही भावनाच कुठेतरी संपली पाहिजे. आणि ती भावना जर संपवायची असेल, तो विषय जर संपवायचा असेल तर पडते साहेब निवडून आले पाहिजे. कोणाला तरी घर चालवण्यासाठी ती जिल्हा परिषद नाही, कोणाचा उदरनिर्वाह म्हणून ती जिल्हा परिषद नाही. आपण कोण आहे, मी कोणाच्या बाजूने उभा आहे सांगणारा कोणतरी पुरुष पाहिजे किंवा महिला पाहिजे. की मी अमुक अमुक पक्षाचा आहे, मी अपक्ष आहे, मी सगळ्यांचा आहे, एवढं तरी सांगून टाक. आमदारकीचा किस्सा सांगतो तुम्हाला आणि माझं मनोगत संपवतो. माझ्या आमदारकीचा, आमच्याच पार्टीत ना, तो आपल्याच पार्टीत होता, नंतर बीजेपीत गेला, नंतर नोवेअर झाला, म्हणजे आता कुठेच नाही ना. तर जेव्हा माझ्या पार्टीत होता, आमच्या पार्टीत होता, तेव्हा सामंत साहेब काय होतं, सामंत साहेब एकदा कामाला सुरुवात झाले की ते कुठेच थांबत नाही, मग ते आम्हालाही थांबत नाही. मग आम्ही शोधतो सामंत साहेब कुठेच, बघा आपल्याला तिकडे जावं लागेल, एवढं त्यांच्या कामाला स्पीड आहे. आता ह्यांच्या स्पीड समोर तो टिकला नाही. मग आमच्या अगोदर शिवसेनेत गेला होता, म्हणून गेला रत्नागिरीला. साहेब माझं काहीतरी बघून घ्या, ह्यांची स्पीड खूप आहे, मी कुठे काय करायचं, माझं काय, माझं काय म्हणजे कळलं ना, माझं काय. मग तिकडे आमचे सामंत साहेब आहेत, त्यांनी समजून सांगितलं, नाही नाही तुला निलेश राणे आणि दत्ता सामंत बरोबर काम करावं लागेल, तू काय आता गडबड करू नको. तरी काय नाही, तरी दुकान बंद. मग कधी सामंत साहेब बोलतायत, कधी मी बोलतोय. मला काय पाहिजे काय, आता चेहऱ्यावरच गांधीजी दिसत होते, तरी मी विचारायचं धाडस केलं, मला पाहिजे काय. साहेब आता तुम्हीच बघून घ्या, आता मी काय बोलणार. मला एवढं एवढं होईल, ठीक आहे साहेब, लागतो कामाला, लागला कामाला. म्हणजे अशी लोक जर जिल्हा परिषदेमध्ये गेली, ते आताचे जे रस्ते, ज्याचा उल्लेख आता कुडाळकर साहेबांनी केला आणि ज्याचा उल्लेख आता 9,90,00,000 मी केला, ते मीटर घेऊन इथे उभे राहतील, टोल लावतील, स्वतःचा टोल लावेल. आता मी सदस्य, तो दुर्दैवाने होणार नाहीच, म्हणजे सुदैवाने होणार नाहीच, पण जर चुकून झाला कुठेही तर इथे स्वतःचा टॅक्स लावेल, कारण का त्यांना स्वतःचं काहीतरी चालवायचं आहे. त्यांची निष्ठा कोणाशीच नाहीये. हा माणूस बघा पडते साहेब, मला या माणसाचं खरोखरच कौतुक आहे. हा माणूस घरी जरी बसला असताना तरी कोण बोलणार काय नव्हतं. का हा जनसेवेत आला हो परत माणूस. घरात एवढी मोठी ट्रॅजेडी झाली, आमच्यासारखा असता तो उठलाच नसता, खिडकीच्या बाहेर सुद्धा बघू शकत नव्हता. असा माणूस परत प्रवाहात आला. हा 24 तास जेवढं निलेश राणे आणि दत्ता सामंत साहेब काम करत नाही ना, तेवढं संजय पडते काम करतात, लक्षात ठेवा.
आम्ही नाही काम करू शकत त्यांच्यासारखं, आम्ही नाही फिरू शकत त्यांच्यासारखं. अहो त्यांचं कौतुक एवढं की आम्हाला जिथे दौरा असतो ना आमचा, आत्ता पण मी व्यासपीठावर बसलो होतो, उद्या कुठे चाललं पावशीला, किती वाजता आहे, म्हणजे तिकडेही कुठे काय संजय पडते काय करू शकतील का नाही ह्याचं नियोजन ते रात्री करणार. त्यांना त्यांचा मतदारसंघ सोडून जाता येणार नाही. आयुष्यातलं फार मोठं एक बॅड पॅच त्यांच्या नशिबात आलं. बघा माणूस परत उभा राहिला, जनसेवेत लागला. माणूस कुठेतरी उभा राहतो पण कुठेतरी व्यवसायात जातो. हा माणूस तुमच्यासाठी परत परावात आला, परत मतदारसंघामध्ये सक्रिय झाला. अशी माणसं मिळत नाही हो, अशी मेहनत करणारी माणसं मिळत नाही. त्यांनी आयुष्यामध्ये काय कमवलं असेल मला चांगलं माहिती आहे. त्या माणसाला जर कमवायचं त्यांनी ठरवलं असतं ना, फार कमवून ठेवलं असतं. राणे साहेबांची अत्यंत जवळची लोकही त्यांना कमवायचंच असतं ना, कधीच फार कमवून ठेवलं असतं. पण त्यांनी लोक कमवली, माणसं कमवली. कुठेही त्यांनी असं बघितलं नाही की इकडे जर मी असं केलं तर माझं आर्थिक नुकसान होईल. आर्थिक नुकसान वगैरे संजय पडतेना कधी कळलंच नाही. आणि म्हणून हा लोकसंग्रह जो त्यांच्या मागे आम्ही नेहमी बघतो तो असाच उभा राहत नाही. खूप वर्षाची कष्ट आहेत, अनेक केसेस अंगावर घेतलेले आहेत, अनेक कुटुंब सांभाळलेले आहेत. असा कुटुंब प्रमुख या नेरूर जिल्हा परिषदेला लागणार हो. आपण इतर कोणाचा विचार करू नका. ह्यांना तुम्हाला देण्यासारखं काही नाही, ते काही देऊ शकत नाही. देणारं व्यासपीठ कुठे, ते इकडे हे व्यासपीठ आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका विकास कामांची. पडते साहेब आमच्या राणे साहेबांबरोबर ज्यांनी काम केलं तर त्यांचा आदर आज जसं आम्ही सामंत साहेबांचा करतो की सामंत साहेब माझ्या वडिलांबरोबर राणे साहेबांबरोबर इतके वर्ष राहिली, तसेच संजय पडते साहेब आहेत. कुठेही त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही. तुम्ही एक संधी आमच्या संजय पडते साहेबांना द्या, आमच्या नाईक सौ नाईकांना द्या आणि तिकडे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना द्या. एवढीच फक्त विनंती करण्यासाठी आपल्यासमोर मी इथे आलो. लांब लचक भाषण करणार नाही. उमेदवारांचा फरक आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे. विकास कामं कोण देऊ शकतो, पालकमंत्री परवा येऊन गेले. पालकमंत्री आता उद्या डीपीडीसी लावतील. पडते साहेब जे म्हणतील ते काम त्यांना मिळणार, जे म्हणतील ते. आणि हे फक्त तुमच्या तोंडावरती सांगत नाही पडते साहेब, तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. तुम्ही तसे राहिलात, लोकांमध्ये राहिलात, तो आदर आम्हाला तुमच्याबद्दल आहे. म्हणून आम्हाला ते करावं लागणार आणि आम्ही ते करणार. मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. सगळ्या आमच्या उमेदवारांना शुभेच्छा देतो. आपण येणाऱ्या 7 तारखेला आमच्या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताने आपण निवडून द्या. अटीतटीमध्ये मजा नाही येणार. पडते साहेब हजारोंच्या संख्येने निवडून आले, आमचे पंचायत समितीला हजारोच्या मताने निवडून आले, तर आम्हालाही काम करायला ऊर्जा येते. बघा ह्या लोकांनी आपल्याला साथ दिली, ह्या लोकांचा शब्द कुठे पडता कामा नये. म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा, एवढी फक्त विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.